पहिल्यांदाच बघितलंय एवढ्या वर्षात असं। या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रकारची रानभाजी दाखवणार आहे। तेलपाट म्हणजे हे प्रकारचे अशा प्रकारचे त्याला पानं असतात। हे बघा मला ही मशरूम टाइप एक भाजी भेटलेली आहे। हा बघू शकता समोर हा आहे पादलेला शेवळा। एकाच जागी 3 प्रकारची भाजी भेटलेली आहे। काय घ्यायला आणलं नाही म्हणून आईने या पोचक्यामध्ये बांधलं आणि हा झालेला इकडे बोचका तयार। हा बघू शकता असा। नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी आलो एकदम जंगलामध्ये। बघू शकता हे इकडे जंगल, सोबत आहे आई पण ती तिकडे गेले वाटतं आणि मी एकदम झोपेतनं उठून आलेलो आहे। आज आई सोबत आलोय म्हणजे फुल काय काय भेटणार आहे जंगलामध्ये, कारण त्यांना रानभाजीची प्रॉपर माहिती आहे। या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रकारची रानभाजी दाखवणार आहे, जसं की याला आमच्याकडे लोट बोलतात, अचट्या म्हणजे आपले तेलपाट, लवंड्या म्हणजे कुत्र्याचं पाय काहींकडं, आणि गिदवाड काहींकडं, आकूड, अशा सगळ्या प्रकारच्या। आणि मेन म्हणजे शेवळा। हे बघ, ज्या 2 गोष्टी हातात आहेत आणि बाकीच्या अजून शोधायच्यात मला। लोट तर काय अजून नीट निघाली नसेल, त्याच्या पाऊस पडून गेलाय तर जंगलामध्ये खूप साऱ्या रानभाज्या आल्या। एक पहिलीच मला ही भेटलेली आहे, ही म्हणजे आपली आहे, याला बोलतात लवंडी आमच्याकडं। अशा अनेक प्रकारच्या, आणि मेन म्हणजे आम्ही तेलपाट याला आमच्याकडे बोलतात एक पाचाट म्हणून, ते घ्यायला आलो। इकडचं रान दिसत आहे, या रानामध्ये जाणार आहे। बघू शकता हे अस्त प्रकारचे आहे ही लवंडी। याला का कुठे कुतूचं पाय बोलतात, कारण याच्या पुढे कुत्र्याच्या पायासारखा आकार असतो। हे फोकस 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 फोकस। आणि हे आहे करटोलीचं झाड। करटोली अजून आलेले नाही, हे आताच सुरुवात झालेली आहे। हे बघा हा त्याचा ताना, आणि हे फुल टाइप दिसत आहे। हा रे यार, हे बघा करटुले पण याची सुरुवात झालेली आहे। हे पहिलाच भेटलेला आहे पण एकदम छोटा, तो आता येत आहे। नुकतंच त्याचं फूल पण पडलेलं नाही आहे, त्यालाच लागलेलं आहे। या प्रकारची असते ही भाजी करटुलाची। आणि एवढी लोक फिरत आहे की काय भेटेल याची गॅरंटी नाही, कारण इकडून तिकडून आवाजच येत आहे। आई आवाज देते वाटतं, तिकडे जायला लागेल, कारण ती या रानामध्ये गेलेली आहे आणि मी इकडून आलेला। बापरे, हा बघू शकता तिथे दिसत आहे एक शेवळा। अरे 2 शेवळा, बढिया शेवळा आहे। एकदम मोठे मोठे शेवळे गेलेले आहे, कारण आता इकडे काय जास्त लोक फिरत नाही वाटतं त्याच्यामुळं। हा बघू शकता याला बोलतात शेवळा, आणि ही वरती निघालेली आहे गुलाबी कलरची, याला बोलतात बोती आमच्याकडं। तुमच्याकडं काय बोलतील नक्की सांगा। अरे अरे बापरे, हे काय, याला डायरेक्ट पाला फुटलेला। हे मी पहिल्यांदाच बघितलंय एवढ्या वर्षात, असा पाला फुटलेला कधी बघितलं नाही। पण हे असं यालाच काय समजायचं काय झालंय, चला राहू दे। आणि हा एक इथंच जवळ 2 शेवळी भेटलेले आहेत। हे बघू शकता, हा शेवळा आणि हा गिदवाड एकदम मस्त। ही बघा, ही दिसत असेल या कलरची, हे आहे पूर्ण कोरडूची भाजी। याची पण मस्त भाजी लागते, आणि ही जास्त करून आमच्याकडे तर खेकडामध्ये केली जाते। बापरे, इथं ट्रिपल धमाका भेटलेला। हे बघा, पण काय पूर्ण ही शेवळी आहे। हे बघू शकता समोर, हे शेवळे पण ते पादून गेलेले आहेत। पादलेलं शेवळं म्हणजे काय, तो आता विचार पडला असेल तुम्हाला। शेवळे असतात या टाईपमध्ये, ते असे मोठे होतात तेव्हा ते त्या एकदम फुलून जातात, आणि त्याच्यामधून स्पेसिफिक असा वास यायला लागतो, म्हणून त्याला असं पादलेला शेवळा बोलतात। त्याला बोलतात आमच्याकडं पादलेला शेवळा। अशा प्रकारचे ते होऊन जातात। आमच्याकडं पंडवणी बनवतात, एकदम मस्त लागते। म्हणजे ते काय, साप भेटला तर आपली फुल टरकते, फुल टरकते यार। सापाची आपल्याला फुल भीती वाटते, पण काय भाजी पाहिजे तर फिरायला लागेल।
बापरे, आता चित्र बघितलं असेल, असे मोठे मोठे साप असतात इकडे या जंगलामध्ये, म्हणून सावधानतेने फिरावं लागतं. खूप वेळ झाला फिरून फिरून कंटाळा आला, तरी मला एवढीच भाजी भेटलेली आहे. आई तर काय अजून मला भेटलेली नाही. कुठं आहे, तिला किती भेटली असेल काय माहिती. एक भाजी तरी भेटू दे, एवढे नाही म्हणजे दिसतंय त्या साईड. ठीक आहे, जंगल वाढले त्याच्यामुळे रस्ता पण भेटत नाही आहे, पण भेटेल त्या रस्त्याने मला ज्या साईडला आम्हाला जास्त जास्त तेलपाट म्हणजे पाचटं भेटणार आहे तिकडे जायचं आहे. हे समोर दिसत असतील, ह्याला बोलतात कडूकांद. ह्याच्यासाठी आमची मागची व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये आम्ही कडूकांद आणि याची पूर्ण कांदवळी कशा बनवतात त्याची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. फायनली ज्याच्यावर आलो तेलपटावर ते आपल्याला भेटलेलं आहे इथं, आणि इथून मेन ते रान चालू झालेलं आहे. इकडे जात आहे ते पूर्ण तेच रान आहे, त्याच्यामुळं आता फुल हात भरून काढण्याचा प्रयत्न करू. आणि आता एकदम मोठा भेटलेला आहे. हा दिसत आहे ना, हे मोठे आहेत एकदम, कवळे कवळे लुसलुशीत, एकदम टेस्टी लागत आहे. याची भाजी बनवण्यासाठी तेल कांद्यावर टाकावी लागते. ही आपली तेलपाट मेन याच गोष्टीसाठी आलो आहे. हे बघू शकता, याला तेलपाट याच्यासाठी बोलतात कारण हे थोडं तेलकट असतं त्याच्यामुळं, आणि एकदम गुच्छच्या गुच्छ भेटलेलं आहे. हा बघा, हा पहिला गुच्छ, हा दुसरा गुच्छ, आणि तिकडे आतमध्ये पण आहेत. तेलपट म्हणजे हे प्रकारचे, अशा प्रकारचे त्याला पानं असतात, ह्याला तेलपट बोलतात. आणि म्हणजे आताच सुरुवात झालेली, कारण हे जास्त वरती गेले नाही, एवढ्याच वरती गेलेलं आहे. हे जर वरती गेले तर पूर्ण या झाडावर पण जाऊ शकतात, म्हणजे यायला आताच सुरुवात झालेली आहे. पाऊस पडल्यानंतर येतात. एकाच जागी 3 प्रकारची भाजी भेटलेली आहे. हे बघा, हे आहेत गिद्धवाड, आणि हे इकडे आहेत हे तेलपाट, आणि याच्यामध्ये या मोठ्या दिसत आहेत त्या लवंड्या. अशी 3 प्रकारची, आणि ती पण एवढी, बापरे, एक नंबर. ही भाजी इकडे देणार आहे मी. नर खावडी गावली. हे बघा, मला ही मशरूम टाईप एक भाजी भेटलेली आहे, एकदम मस्त आहे. छत्री टाईप आहे, दिसत आहे. वरती कसले लेयर आहेत, एकदम मस्त वाटत आहे. आणि जी लोतीची भाजी बोलत होतो ती आहे ही. हे बघा, अशा प्रकारचे असते, शेवळ्यासारखे असते, पण त्याचं ते हे निघून जातं, हे वाला असतं ते. हे बघा, याला खाली निघून गेलं आणि वरती पानासारखं आलं. जेव्हा ही मोठी येईल तेव्हा झाडासारखी होऊन जाते. अशी जास्त भाजी आलेली नाही वाटतं, कारण एवढं फिरल्यावर भरपूर भेटते. इकडे फिरून गेलेले आहेत, आता तर काय भेटेल वाटत नाही. वरती गेलेले पण सगळे मोडून नेलेले आहेत. हे बघा, हे पण पार तोडून नेलेत. त्याला छोटंसं आलंय, पण ते काय कामाचं नाही. फायनली इकडे आई भेटलेली आहे. आईला पण काय जास्त नाही भेटले, एवढेच थोडे तेलपाट आहेत, म्हणजे 5-8, आणि 4-5 शेवळे, आणि हे माझे. मला पण काय नाही, यावर्षी जास्त काय आलेलं नाही रानामध्ये, त्यामुळे काय मजा नाही आली. काय घ्यायला आणलं नाही म्हणून आईने या पोचक्यामध्ये बांधलं, म्हणजे टॉवेल घेतला आणि त्याच्यामध्ये सगळी भाजी घेतली. ही बघा, त्याचा बोचका बनवत आहे पकडून न्यायला.
आणि हा झालेला इकडे बोचका तयार, हा बघू शकता असा बोचका टांगडवत न्यायचा. तर आमचं पूर्ण फिरून झालेलं आहे. बघितली तिकडे आई अजून शोधत आहे. मी घरी निघालो कारण मच्छर चावलेले आहेत, खाज पण येत आहे. व्हिडिओला पहिली स्टार्टिंग केली आणि पहिल्यांदा गेलो जंगलामध्ये, भाजी गोळा केली. आई तर वेगळीकडे गेलेली आणि आई एकदम शेवटी भेटली. मला वाटलं तिला पण भरपूर काय काय भेटलं असेल, पण तिला पण काय जास्त भेटलं नव्हतं. जाता जाता भेटलेल्या 2 लावंड्या. चला, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चलो टाटा, बाय बाय.